प्रथम वर्ष कला मराठी सामान्य स्तर विषयाचे बहुपर्यायी प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. सामान्य स्तर मराठी विषयाचे नाव आहे मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास. तर या द्वितीय सत्रातील विषयाचे बहुपर्यायी प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. नाटक म्हणजे नाट्यरूपाने सोंगाच्या रूपाने दाखवणे किंवा सादर करणे होय, हे विधान बरोबर आहे का? पर्याय आहेत होय, नाही, माहीत नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे होय. प्रश्न क्रमांक 2. नाट्यशास्त्र या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहे? पर्याय पहिला भामह, पर्याय क्रमांक 2 आहे भरत मुनी आणि पर्याय क्रमांक 3 आहे दंडी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भरत मुनी. नाट्यशास्त्र या ग्रंथाचे ग्रंथकार भरत मुनी आहेत. प्रश्न क्रमांक 3. लेखकाच्या नाटकाच्या संहितेत कंसात दिलेल्या सूचनांना काय म्हणतात? पहिला पर्याय आहे सूचना, दुसरा पर्याय आहे अधिसूचना आणि तिसरा पर्याय आहे रंगसूचना. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रंगसूचना. लेखकाच्या नाटकाच्या संहितेत कंसात दिलेल्या सूचनांना रंगसूचना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. एकांकिका हा नाटकाचा एक उपप्रकार आहे. एक अंकाचा कालावधी असे एकांकिकेचे स्वरूप असते. पहिला पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर. पर्याय क्रमांक 2 आहे दोन्ही विधाने चूक आणि पर्याय क्रमांक 3 आहे पहिले विधान बरोबर, दुसरे चूक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर. प्रश्न क्रमांक 5. मराठीतील पहिली एकांकिका कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे विठ्ठल तो आला आला. पर्याय क्रमांक 2 हंडावर चांदण्या आणि पर्याय क्रमांक 3 श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक. मराठीतील पहिली एकांकिका ही श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक आहे. प्रश्न क्रमांक 6. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे लेखक कोण? पहिला पर्याय आहे दत्ता पाटील, दुसरा पर्याय आहे पु ल देशपांडे आणि तिसरा पर्याय आहे वि वा शिरवाडकर. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे लेखक पु ल देशपांडे आहेत. प्रश्न क्रमांक 7. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे विषय सूत्र कोणते? पहिला पर्याय आहे भक्तांची दांभिकता, दुसरा पर्याय आहे माहित नाही आणि तिसरा पर्याय आहे भक्त परंपरा.
आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भक्तांची दांभिकता. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेचे विषय सूत्र भक्तांची दांभिकता असे आहे. प्रश्न क्रमांक 8, विठ्ठल तो आला आला ही एकांकिका कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय क्रमांक 1 आहे समस्या प्रधान एकांकिका. पर्याय क्रमांक 2 पौराणिक एकांकिका आणि पर्याय क्रमांक 3 विनोदी एकांकिका. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विनोदी एकांकिका. विठ्ठल तो आला आला ही एकांकिका विनोदी एकांकिका या प्रकारात मोडते. प्रश्न क्रमांक 9, विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतील विनोद हा स्लॅपस्टिक कॉमेडी प्रकारातील आहे हे विधान बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 1 होय. पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 3 माहीत नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होय. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतील विनोद हा स्लॅपस्टिक कॉमेडी प्रकारातील आहे. प्रश्न क्रमांक 10, भटजी देवाला कोणता सल्ला देतो? पर्याय क्रमांक 1 यत्न तोची देव जाणावा. पर्याय क्रमांक 3 प्रयत्नांती परमेश्वर आणि पर्याय क्रमांक 3 आलिया भोगासी असावे सादर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आलिया भोगासी असावे सादर. प्रश्न क्रमांक 11, विठ्ठल तो आला आला या एकांकिकेमध्ये कोणत्या ठिकाणचे वर्णन आले आहे? पर्याय क्रमांक 1 विठ्ठल मंदिर. पर्याय क्रमांक 2 सभा मंडप आणि पर्याय क्रमांक 3 गणेश मंदिर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विठ्ठल मंदिर. विठ्ठल तो आला आला या एकांकिकेमध्ये विठ्ठल मंदिराचे वर्णन आले आहे. प्रश्न क्रमांक 12, हंडावर चांदण्या या एकांकिकेचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 वसंत कानेटकर. पर्याय क्रमांक 2 दत्ता पाटील आणि पर्याय क्रमांक 3 पु ल देशपांडे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दत्ता पाटील. हंडावर चांदण्या या एकांकिकेचे लेखक दत्ता पाटील आहेत. प्रश्न क्रमांक 13, हंडावर चांदण्या ही एक समस्या प्रधान एकांकिका आहे हे विधान बरोबर आहे का? पर्याय क्रमांक 1 होय. पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 3 माहीत नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 होय. हंडावर चांदण्या ही एक समस्या प्रधान एकांकिका आहे हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, हंडावर चांदण्या या एकांकिकेत कोणता प्रश्न मांडला आहे?
पर्याय क्रमांक 1 आहे पाणी प्रश्न. पर्याय क्रमांक 2 आहे बेरोजगारीचा प्रश्न आणि पर्याय क्रमांक 3 आहे भ्रष्टाचाराचा प्रश्न. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाणी प्रश्न. हंडाभर चांदण्या या एकांकिकेत पाणी प्रश्न मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. हंडाभर चांदण्या या एकांकिकेत वर्णन केलेल्या गावाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 वडगाव मावळ, पर्याय क्रमांक 2 आहे मावळवाडी आणि पर्याय क्रमांक 3 आहे मावळ. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मावळवाडी. हंडाभर चांदण्या या एकांकिकेत मावळवाडी या गावाचे वर्णन आलेले आहे.